वेळ कमी आहे मित्रांनो. चला डी डी ग्रुपच्या मॅचेस परत चालू होणार आहेत. आज काही झालं तरी आज 4 टीमांची नामं घोषित करणं गरजेचे, कारण उद्या आपल्याला सेमीफायनल 1, सेमीफायनल 2, मग ग्रँड फिनाले मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे मित्रांनो. हॅलो, किरण जाधव कुठं असेल त्यांनी कृपया आलेले. किरण जाधव, चला आम्ही तुम्हाला सन्मानित करतोय. अंपायर्सला विनंती आहे सामना चालू करून घ्यायचा आहे. याच्यानंतर डी ग्रुपचे सामने चालू होणार आहे. सर्वांना विनंती, आपण लवकरात लवकर खेळ चालू करून घ्यायचा आहे. हा सामना मात्र महत्वाचा आहे सर. आपण तर बघितलं एकीकडे आपण बघतोय लोहगड आहे, एकीकडे तोरणा. या दोन टीमांमध्ये आता जी लढा मैदानामध्ये आहे ना, या दोन्ही टीमांना चिकाटी आणि विश्वास तुम्हाला मैदानामध्ये दाखवावा लागणार आहे. विजय किती महत्वाचा आहे हा येणारा काळ नक्कीच सांगणार आहे, कारण जी टीम जिंकेल ती मात्र अगदी मोठ्या आनंदामध्ये आनंद साजरा करणार आहे. ही मॅच महत्वाची आहे, का महत्वपूर्ण निर्णय घेणारी मॅच आहे. आयोजकांना सुद्धा प्रश्न पडणारे ही मॅच नक्की जिंकणार तरी कोण. यस, मॅचला होते सुरुवात मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. जिंकणं महत्वाचं आहे, इथे विजयाचा झेंडा घेऊन मिरवणं महत्वाचं आहे. एकीकडे आपण बघतोय भारत जाधव यांची टीम तो तिकोणा, तर एकीकडे आपण बघतोय विश्वजित दादांची टीम लोहगड मैदानाच्या आतमध्ये खेळताना. महत्वाची मॅच आहे, महत्वपूर्ण निर्णय घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये बघतोय. 5 षटकांचा सामना म्हणजे 30 चेंडूंमध्ये तुम्हाला किती धावा बनवता येतील याच्याकडे लक्ष द्यायचं. लेग्स प्ले, पहिला चेंडू आपण बघतोय सूरज बारणे गोलंदाजी करेन, तर स्ट्राईकला षटकार किंग गुरखा मैदानाच्या आतमध्ये. बेस्ट वर्सेस बेस्ट, दोन्ही टीमांनी अनेक टीमांना माती चारली, आसमान दाखवलंय, पाणी पाजलंय. आता मात्र गाठ पडली ठकाठका. निमित्त आहे TPL 2025 सीझन 3 चा थरार. कधी कधी घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो आणि चुकीचा निर्णय हा योग्य ठरतो, त्याला क्रिकेट म्हटलं जातं. येणारे 6 चेंडू वेगळे, 6 फटके तुम्हाला मारावे लागणार आहे, तेव्हा क्रिकेटमध्ये तुम्हाला विजय मिळवता येणार आहे. हारल्यानंतर जिंकण्याची जिथं तो खेळ देतो ना, तो खेळाचं नाव क्रिकेट आहे. आपण जातोय पुन्हा एकदा मॅच कडे. हवाय 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 करत चेंडू इसको लगाडाला, तो लाईव्ह झिंगा झिंगा झिंगाला. हो, समजला नाहीये चेंडू, पंचांनी दंडित केलंय. अवंतर धावेची भर, वाईट चेंडूचा इशारा येतोय समोर. धावसंख्या फलक 8 या आकड्यावर. वर्ल्ड इज गोल्ड असं म्हणलं जातं, जुनं ते सोनं आहे. स्लोवर चेंडू सफल होऊन खेळायचा प्रयत्न, आणि ते आपण बघतोय मोठी अपील, मोठी अपील. हे बघा, अनुभव पंच आहेत मित्रांनो. तुम्ही कोणत्या पंचांका अपील केले, काय केलं, पण याच्याकडे पण लक्ष द्या. हिट विकेट आहे, पण ह्या आधीच्या चेंडूचं मत मोठं प्रकरण मैदानाच्या आतमध्ये होतं.
लगेच विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळेल. आणि कोणती विकेट गेली मैदानाच्या बाहेर? संतोष सिंग मैदानाच्या बाहेर परततील. त्यांची जागा घेऊन मात्र मोठ्या बिग यस कॅप्टननी अपील केले तर पंच आहे ते निर्णय आम्हाला देतीलच. यस दोन्ही पंच डिसिजन घेतील आणि त्यानंतर निर्णय देतील. यस मी सगळ्यांना विनंती करतो टाइम मध्ये यायचंय. तिकोना बॅटर्स रेडी ठेवा मित्रांनो. प्रत्येक गोष्टीचे नियम असतात. विनाकारण वेळ वाया घालू नका. पुढे मॅचेस पण बाकी आहेत आपल्या. तिकोनाचा 12th मॅन, तिकोना 12th मॅन एक पाठवा ना. यस पंचाने इकडे नो चेंडू घोषित केलाय. यस कोणता नो चेंडू आहे नक्की आम्हाला सांगतील. यस दुसरा बाउन्सर टाकला गेलाय मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हे बघा एक्स्ट्रा पैर आहे ना लवकर, कारण की प्रत्येक बॅटरचा ना जोपर्यंत सांगत आहे तोपर्यंत आमचे स्कोरर रेडी होणार नाही. परत तुम्हीच म्हणता की अजयचा स्कोरर संजयला गेला आणि संजयचा स्कोरर अजयला गेला. पुन्हा एकदा नो चेंडू. ओव्हर स्टेपचा मला वाटतं तो चेंडू असणार आहे. यस थोडं जरा लवकर आहे सर प्लीज विनंती आहे. गलती पे गलती कर बैठे यहाँ पे गेंदबाज. पहला बाउंसर डाला था फिर उसके बाद दूसरा बाउंसर डाल दिया, नो दी. वो स्टेप का भी नो डाला. फिर एक बार देखेंगे ये फ्रीड की गेंद थी, यहाँ पे कुछ नहीं मिलेगा. आपको खेलना पड़ेगा टीम के लिए. ये महत्वपूर्ण मैच है मैदान के अंदर. आप जीतोगे तो बड़ा इनाम पाओगे, हारोगे तो यही रुकना पड़ेगा आपको आज. ये बढ़िया हिट है, हवा में गेंद है. रोहित राठौड़ वहां पे खड़े खड़े लेंगे बड़े बड़े कैच. मिलेगी बड़ी मछली मैदान के अंदर, जाएगी बाहर. विकेट. बघा काय सुंदर गीत वाजवलं गेलं. कवी भूषण यांनी लिहिलेली हा ओळी खऱ्या अर्थानं आज आपल्या कानापर्यंत पोहोचताना अंगावरती शहारा आणणारे खऱ्या अर्थाने हे वाक्य आहेत. जाऊया पुण्याला मॅच इकडे. रोहित राठोडे काय जबरदस्त कॅच मैदानाच्या मध्ये घेतलाय. गोलंदाजाला आपण बघितलं तर दोन चुका केल्या, दोन नो बॉल टाकल्यानंतर मात्र फ्रीटवरती डॉट टाकला, त्याच्यानंतर ते कॅच मैदानामध्ये कम बॅक केले गोलंदाजाने. शतक संपलंय. स्कोररच्या माध्यमातून शतक संपले. पंच आम्हाला घोषित करतील. मी तुम्हाला समीकरण एकदा सांगतो सर. मी तरी पण तुम्हाला समीकरण सांगेल, पण शतक संपलं आहे. पहिला चेंडू सर सिंगल आहे, नंतर षटकार आहे, नंतरचा तिसरा चेंडू वाईड आहे, मग सफलताचा आपण बघतोय तिसरा चेंडू डॉट, नंतर एक कॅच विकेट आहे. बॅटर आउट होता, मग त्यानंतर एक नो बॉल, परत एक नो बॉल, मग परत एक डॉट बॉल आणि आता शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतली गेली. रोहित राठोड तिथे कॅचला होता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलक्यावरती. एका ओव्हरमध्ये जर 2 नो चेंडू आणि एखादा वाईड गेला की त्या ठिकाणी पंचांना सुद्धा थोडीशी गफलत होती की नेमके झाले तरी किती चेंडू, कारण वेळ सुद्धा मैदानामध्ये जातो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 10 धावा फलक्यावरती आहेत. गोलंदाज बघूया. वैयक्तिक पहिली आणि सांघिक दुसरी ओव्हर घेऊन येतोय रोहित राठोड.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा फलकावरती आहे. वैयक्तिक पहिला आणि दुसरी गोलंदाजी घेऊन येतोय रोहित. हो चांगला चेंडू तिथे पण आपण बघतोय सुरेख गोलंदाजी केली आहे तिथे. यस पंचांनी दंडित केले. वाईट चेंडू. थोडासा अभ्यास करतात, वेळ घेतात, घाई करत नाही. घाईचं काम कोणाचं आहे? शैतानाचं आहे. पण इथे शांत डोक्याने निर्णय देणं हे माणसाचं काम आहे. तुम्ही घाई करू नका. हो मोठा फटका आहे. फटका फसलाय. विक्रम शेळके डाऊन द बॉल. के टिपलाय जेल. इथे बिग चा संपलाय खेळ. आनंद हा जल्लोष सांगून जातोय. विकेट किती महत्वाची होती. एका हिटरने एका हिटरची विकेट घेतली आहे. डी डी जे. नक्कीच आपण बघतोय काय सुंदर विकेट मैदानाच्या आतमध्ये टिपली गेली. ये रोहित राठौड़ जब तक मैदान के अंदर है ना सर, ये तब तक कुछ अलग करेगा. ये बंदा ही अलग है. ये गेम का अलग इतिहास रचेगा मैदान के अंदर. फिर एक बार गेंदबाजी के लिए तैयार. न्यू बैटर करण जाधव आपण बघतोय. हलक्या हाताने टॅप केलाय. फटका फसलाय पण तिथे फील्ड थोडासा दूर होता. मित्रांनो इकडे तिकोना टीमलाही लढायचंय. लोहगड टीमलाही लढायचंय. इथे कमी कोणी नाहीये. जिथे कमी तिथे आम्ही आहे. मी म्हणलं मगाशी सरांनी सांगितलं इतिहास पुढल्या महिन्यामध्ये 19 तारखेला किती मोठा इतिहास घडलाय होणार आहे. काय होतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहिती आहे. पण मी थोडं प्रेमाकडे घेऊन जाईन. प्रेमाच्या व्यक्तीला प्रेमाचं बोलणं गरजेचं आहे. हो नमस्कार केलाय चेंडूला. पुढील महिना हा सर आपण बघतो प्रेमाच्या दिवसाचा आहे. प्रेमाची वारी करणार आहे. व्हॅलेंटाईन डे दिवस असतो. कोणी टेडी देतं, कोण कॅडबरी देतं, कोण काय काय देतं. सगळ्या गोष्टी होणार आहेत. मी त्या गोष्टी तुमच्याकडे घेऊन जाईन. जाऊया पुढे मॅचकडे. रोहित राठौड़ हवाई सफर. रोहित राठौड़ला सुद्धा आसमान दाखवलंय. बंगाली रसगुल्ला दिलाय. बिग 6. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. ओ काय टॅप केलाय चेंडूला. ओ गॅप मध्ये खेळलाय. सुरेख देखना स्ट्रोक. 1 2 3 टप्पे खात जमिनीला मात्र पास करत चेंडू गेला सीमा पार. चौकार. नहीं खलनायक हूं मैं. वाह जबरदस्त गोलंदाजी. अपील तर मोठी केली तिथे. हो यस इथे मात्र पंच अनुभव आहेत. सांगितले पंचांनी इकडे इशारा तुम्ही केलाय. अपील मात्र मोठी केली पण अनुभव पंचांना पुढे तुम्ही काहीच करू शकत नाही. म्हणून मी म्हणतो चल गाजू या इश्काचा मंच. तुझ्या दिल्लाचा मी सरपंच. आणि 20 30 अनुभवांचे पंच मैदानामध्ये आहेत. 22 डबल दुर्री. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा फलकावरती आहेत. अजूनही 18 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत मित्रांनो. या 18 चेंडूमध्ये किती धावा होणार याच्याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे. एक चेंडू किती महत्वाचा आहे. एक षटकार किती महत्वाचा आहे. एक विकेट वाचवणं किती महत्वाचं आहे. येणार काळ तुम्हाला मी नक्कीच सांगेल. संघर्ष तुमचा थांबणारा नाही आणि क्रिकेटमध्ये सातत्याने तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती संघर्ष करायचा आहे. घेऊन जाईन पुन्हा एकदा मॅचकडे. विश्वजित दादा बारणे आपण बघतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतील. वाह काय सुरेख गोलंदाजी आहे.
स्पीडही लिमिट मध्ये, टर्नही केला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी DOT डॉट. यस, सफल तर झाले, पण चेंडू थोडासा भरकटला गेला आहे. येस, तड पंचांकडे आपण जातोय. नक्कीच तिसरे पंच सांगतील की चेंडू अगदी सेकंड एसटीच्या बाहेर आहे की नाही, कारण बॅटर सफल झाल्यानंतर आपण बघतो वाईटची दुसरी रेष धरली जाते. आता पंच आम्हाला नक्कीच सांगतील. विनोद जाधव सर नक्की तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, अभ्यास करतील आणि नंतर उत्तर देतील. तोपर्यंत डिसिजन पेंडिंग. मैदानात कोणाची नजर नाही, आमच्याकडे नजर आहे. हाय काय थक 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 थक. चेंडू सेफ आहे, फेअर डिलिव्हरी. यस, पंचांनी अभ्यास केला, त्यानंतर क्षमाही मागितली गेली आणि ते निर्णय आहेत त्यांच्याकडे. मोठा फटका आहे, फिल्डर खूप दूर आहे तिथे. हा, ढोल ताशे हलगी सगळं वाजल आज. छार 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 चौकार. आताचा निर्णय सर असा होता, एखाद्या युवकाने एखाद्या युवतीला प्रपोज करावा, थांब मी तुला उत्तर देते, आणि सगळ्यांची नजर त्याच्याकडे असावी. शेवटी ते म्हणले नाही, मला काम आहे, मग पुढे गेली आणि तोच निर्णय मैदानामध्ये. आपण तिसरं शतक प्रगती पथावर असताना धावसंख्या फलक 26 धावा आपण मैदानाच्या आतमध्ये बघतो. हे बघा वाजंत्री, थांबा, गोलंदाजी करताना वाजू नका. अय हलगी, मोठा फटका, फिल्डर आहे तिथे पण एक टप्पा खात, सीमा पार चौकार. महत्वाचा निर्णय, तुम्हाला कमी धावा देणं गरजेचं आहे. यस यस, चांगला चेंडू आपण बघतोय तिथे, थोडस कमबॅक केलं या चेंडूने. DOT डॉट. बॅटिंगही सुरेख आहे, गोलंदाजी सुरेख आहे, क्षेत्ररक्षणही सुरेख आहे, स्पर्धाही चांगली आहे. 30 धावा फलकावरती. ओहो, स्टॅकवर करून मोठा फटका, फिल्डर डाऊन द बॉल, टिपलाई जेल, संपला इथे बॅटरचा खेळ 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 खेळ. डीजे ज्याच्या बॅटमधून सगळ्यात लांब लांबचे षटकार पुणे जिल्ह्यातल्या प्रत्येक खेळाडूने बघितलेत, तो सँडी परदेशी मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि गोलंदाज आपण बघतोय पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरी आणि संघाची चौथी गोलंदाजी घेऊन येतील सूरज बारणे मैदानामध्ये. पहिल्या शतकामध्ये थोडंसं भरकटले गेले, पण विकेटी सुद्धा बनवल्या गेल्या. चला थोडं फास्ट खेळा विनंती आहे. नॉन स्ट्राईकला सँडी परदेशी असेल तर स्ट्राईकला आहे रोहित. हो, पहिला चेंडू सुरेख टाकलाय, DOT डॉट. जितके डॉट चेंडू येतील तितक्या टाळ्या मात्र क्षेत्ररक्षण करणारी टीम वाजवेल, जितके षटकार येतील तितक्या मध्ये फलंदाज करणारी टीम मैदानामध्ये टाळ्या वाजवणार आहे. एक चेंडू समीकरण 2-2 असणार आहे, कोणाला तरी आनंद कोणाला तरी दुःख असणार आहे.
शॉर्ट पिच चेंडू टाकलाय, पुल केलाय चेंडू, क्षेत्रशः डाऊन द बॉल. गडबड गोंधळ आहे. यस, एक टप्पा खास सीमा पार चौकार. एक चूक तुमची खूप मोठी मागामध्ये पडू शकते, पण प्रयत्न चांगला होता. कॅच सुटल्यानंतर मनाची धगधग फक्त त्याच व्यक्तीला माहित असेल किती वाढली असेल. त्याच्यामुळे थोडंसं गडबड होता, पण आहे थोडं प्रेशर आहे. चौथ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या फलक 34. पुन्हा एकदा दिशा तीच, फटका तोच, फिल्डर तिथल्या दुसरा. थोडासा नैसर्गिक अडथळा जाणवला तिथे, पण बॅटरचं नशीब आहे. हे 2 कॅच महत्वाचे होते आणि कॅच विन द मॅच विन कधी विसरू नका. कॅच मागामध्ये पडेल तिथला. पण जाऊया पुन्हा मॅच कडे. सँडी परदेशी ऑन स्ट्राईक. ओ, आता जागा मिळली, मोठा फटका, ऑन फायर, आग लावली मैदानाच्या आतमध्ये, चौकार. अनेकदा का कॅच सुटला ना सर मैदानाच्या आतमध्ये, की बॅटरला एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या आत्मविश्वासावरती तो आणखीन धावा बनवण्याचा प्रयत्न करतो, आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. ओ, खूपच सफल होऊन खेळायचा प्रयत्न केला होता. पंच म्हणतात की बघा, छान चेंडू होता, तुम्ही छान प्रयत्नही केलाय. DOT डॉट चेंडू. सँडी परदेशी बल्ले बल्ले पे मोठे मोठे षटकार मारणारा बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा पंचांना पास करून डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी. वा, चांगला चेंडू होता तिथे, थोडासा भरकटलाय, पंचाने दंडित केले. वाईट चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने 1-2 धावेंच्या शोधामध्ये नाहीत. यांना धडे कोणते शिकवले गेलेत? तुम्ही मैदानामध्ये जाताना 1-2 नकोय, तुमच्या बॅट मधून कोणते धडे बाहेर आले पाहिजे? षटकार आणि चौकारांचे. हो, अंगावरती भेद घेणारा चेंडू होता. आपण बघतोय हलक्या हाताने टॅप करायचा प्रयत्न होता, पण तिथे एकच धाव मिळेल. कव्हर करणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो, धावसंख्या फलक 41. यस, तुम्हाला कमीत कमी धावेंमध्ये रोखणं गरजेचं आहे तिकोना या टीमला, आणि तुम्हाला त्याच धावा जास्तीत जास्त 18 चेंडूंमध्ये बनवणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी तुम्हाला एक एनर्जी किंवा कुठेतरी चान्स मिळणार आहे. थोडंसं फास्ट पण खेळायचंय, थोडंसं फास्ट धावाही वाचवच्यात. सगळ्याच गोष्टी मैदानामध्ये होणार आहे. मी नेहमी सांगतो सर, एक चेंडू क्रिकेटमध्ये कोणाला तरी हिरो बनवतो, तर एक चेंडू कोणाला तरी झिरो बनवतो. एक चेंडू कोणाला तरी रडवतो, तर एक चेंडू कोणाला तरी हसवतो. तोच चेंडू कोणाला तरी जिंकवतो, आणि तोच चेंडू कोणाला तरी हरवतो. त्याला क्रिकेट म्हटलं जातं. शेवटचे 6 चेंडू, 41 धावा बनवल्या गेल्यात. किती धावा रोखणार? वा, चांगला चेंडू, चांगला चेंडू. कमबॅक होणार का अजून 5 चेंडूंमध्ये? DOT डॉट. प्रत्येकाची नजर मैदानामध्ये सर, किती धावा होतील, किती धावा होतील. ओ, चांगला फटका तिथे, किप्परच्या डोक्यावरून. चेंडू थांबणार नाही. TPL ला सलामी देतोय. 4-4-4-4-4 चौकार. ते 45 रन. शेवटचे काही चेंडू मैदानामध्ये बाकी.
सँडी पद्धतीच्या बॅट मधून हवाई सफर करत चेंडू. मला वाटतं त्या जागेवरती कोणीतरी लिंबू फिरवलाय. एक सुटला असता काय वाटलं नसतं, दुसरा सुटला काय एवढं वाटलं नाही, पण आता तिसरा सुटलाय सर. पर 3 तिगाड काम बिगाड. बरं तिथे एक फिल्डर बदलला, मग दुसरा बदलला, मग तिसरा बदलला. कुछ तो गडबड आहे सर उधर. हो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. काय स्पीड होतं चेंडूला मैदानाच्या आतमध्ये. धावा रोखल्याही जात आहेत, धावा बनवल्याही जात आहेत, कॅच सुटलेही जातात, विकेटी बनवल्याही जातात. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी आहेत. धावसंख्या फलक 47, 47 धावा फलकावरती. काय होणार मॅच मध्ये. हो चांगला देखना स्ट्रोक, पुन्हा एकदा मिस फिल्डिंग. रोहित राठोड आहे तिथे कव्हर करीन, सिंगल बनवला गेला आहे. फिकी काय सुरेख आहे बघा. एक एक चूक तुमची महागामध्ये पडणार आहे. पण काही म्हणा विश्वजित दादा, तुमच्या टीमला शेवटची ओव्हर मात्र खूप लकी पण असते, खूप धोकादायक पण असते. 2024 आणि 2025. यस. नाही नाही, निलेश सरांकडे पण मी येईन सर. 2024 मध्ये शेवटची ओव्हर होती, 2025 ची ही फर्स्ट इनिंगची शेवटची ओव्हर आहे. मॅच शेवटच्या ओव्हरलाच फिरते. शेवटच्या चेंडूवरती मोठं आक्रमण चढवलंय. क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, खूप दूर, इतका दूर की चेंडू जातोय भुर्र. चौकार. तर तो टेंट खाली करा राजगड साठी. या ठिकाणी पुढचा सामना होतोय राजगड विरुद्ध प्रबळगड. दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय.
विनंती आहे, वेळ वाचवा. आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. निलेश दादा. यस, सवयत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 30 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग जरूर तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळेल. पण मित्रांनो, खरी लढत इथे आता 1 आणि 2 नंबरच्या पोझिशनसाठी आहे. 2 नंबरवरती राहाल तर तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागेल. आणि 1 नंबरवरती जर तुम्हाला जायचं असेल ना, तर या 52 धावांचं टार्गेट तुम्हाला इथे 19 चेंडूवरती चेस करावं लागेल. यस, आणि मग तिथे काही होऊ शकतंय. यस, बरेचसे प्रेक्षक, बरेचसे टीम करतात इथे मात्र नजरा ठेवून आहेत. स्वप्नील खुळे सर अँड टीम, अर्थातच आपण पाहतोय रतनगड टायटन्स हा संघ सुद्धा या मॅच वरती नजर ठेवून आहे. अगदी समालोचक कक्षामधून ते सामना पाहत आहेत. पहिल्या चेंडूवरती पहिली सिंगल इथे आहे. अजय घुगे, महाराष्ट्र पोलीस, आणि या ग्राउंडचा खरं तर तो होम ग्राउंडचा बादशाह आहे. आज आपल्या संघाला कशा प्रकारची खेळी करून तो इथे विजयश्री मिळवून देईल का? वा, अफलातून फटकाय डीप एक्स्ट्रा कव्हर्सला. चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, चौकार. पहा, पहिल्या चेंडूवरती सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवरती एक चौकार आलाय. रणशिंग इथे फुंकलं गेलंय. युद्धाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. पहा, जसा चौकार आला तसं मैदानाच्या आतमध्ये थोडीशी आता घाई गोंधळ गडबड इथे मात्र व्हायला सुरुवात झालेली आहे. गोलंदाज ही तितक्याच ताकदीचा आहे. हरीश अर्जुने तुम्ही जर पाहिलं तर कित्येक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचा मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. यास परत एकदा फटका सुरेख. क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहील. चेंडू वन बाउन्स डीप विकेटच्या बाहेर, चौकार. 4 धावा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडूवरती 2 चौकार आले. चौकारांची हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? हो हो हो, इथे मात्र मिस टाइम फटका. करण जाधव इथे कुठलीही चूक करणार नाही. डीप एक्स्ट्रा कव्हर्सला क्षेत्ररक्षण सजवलं गेलं होतं. धक्का क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. अजय घुगे इथे मात्र बॅक टू द पवेलियन होताना पाहायला मिळत आहेत. डीजे
च्या आतमध्ये न्यू बॅटर दाखल होत आहेत. सूरज बारणे 9 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 असं समीकरण आहे. जर टीम क्वालिफाय इथे करायची असेल तर. फटका सुरेख, लवली स्ट्रेट ड्राईव्ह इनटू द गॅप, चेंडू फरार, चौकार, 4 धावा. टाळ्यांचा गजर, कौतुकाची थाप इथे मात्र मैदानाच्या बाहेरून पाहायला मिळते. हा गोकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये, जो बॅटर येईल ना तो इंटेंट दाखवत मैदानाच्या आतमध्ये येतोय. यस, 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शेष आहे. हा चेंडू विशेष बनवला जाईल का? या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला ना तर सामन्यामध्ये रंगत असणार आहे. पहा आणि पाहत रहा क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महारणसंग्राम. थेरगाव प्रीमियर लीग 2025. शेवटचा चेंडू 13 बनवले गेलेत. काय फटका खेळलाय, पण तिथे स्ट्रेट टू द फिल्डर. धक्का क्रमांक 2. रोहित खोगर टेकन व्हेरी गुड कॅच. मार्क आहे. आज जर इथे 13 चेंडू 40 रोहितने बनवल्या ना तर अख्ख्या थेरगाव मध्ये मला वाटतं विश्वेश दादा असतील आणि त्यांची टीम असतील त्याचा विशेष सत्कार केल्याशिवाय राहणार नाहीत. 13 चेंडू 40. पहा आणि पाहत राहा या पुढील षटकामध्ये काय होईल. इथे बिग बॅटल, मोठी लढत मैदानाच्या आतमध्ये. ओ इनसाइड एज, रुबी कट, आणि इथे आपण पाहतोय प्रयत्न सातत्याने केले जात आहेत. अपयश इथे आलेलं आहे पण अजून सुद्धा मॅच ऑन आहे. 13 बनवले गेले. 40 धावांची आवश्यकता आहे. एक षटकार जर आला ना तिथून इथे एक वेगळा स्पार्क इथे खर तर पाहायला मिळेल. त्या षटकाराची अपेक्षा इथे आशा खर तर यावेळेस अलंग द कार्पेट समोर दिशेला फटका खेळला. एकच धाव मिळेल. एका धावेने धावफलकावरती होणारी वाढ 14 धावा. पुढे पाहायचंय काय होईल. खर तर मित्रांनो किती जरी अडथळे आले तर वाटेवर चालणे सोडायचं नसतं. विश्वास ठेवा स्वतःवर, कारण यश कष्टाची वाट पाहत असतं. ते कष्ट, ते मेहनत तुम्हाला आज मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल, त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाहीये. आणि दोन्ही एंडनी ते फटकेबाजी होणं गरजेचं आहे. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तिकोना डायनामाइट हा संघ काही हार मानणारा पैकी कुठलाही खरं तर संघ नाहीये. 14 धावा खर्च केल्यात. 39 धावांची आवश्यकता. यावेळेस परत एकदा फटका सुरेख, पण एकच धाव मिळेल. अब नहीं चलेगा इक्का दुक्का, यहाँ पे लगाना पड़ेगा चौका और छक्का. दिल्ली तो बहुत दूर है, जाना जरूर है, तो आप सिर्फ हवाई सफर करना जरूरी है. 15 बनवल्या गेल्यात. अजून 38 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय सातत्याने. आपण पाहतोय लेफ्ट अँड राईट असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहायचे कशा प्रकारची ते फटकेबाजी होईल. आमचे मित्र मिस्टर अँडी अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व पिंपरी चिंचवड शहरामधील. ओ यावेळेस रोहित राठोडचा वार, चेंडू सरळ सीमारेषा पार. अतिथी कक्षाला मानवंदना देत हा एक खणखणीत दणदणीत षटकार.
खरं तर 1-2 षटकारांची अपेक्षा या षटकामध्ये असेल. 21 बनवले 32 धावांची आवश्यकता. यावेळेस फुल टॉस चेंडू स्वतःच्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडू अडवलाय. निश्चित आपण पाहतोय पंच सांगतायत की हा चेंडू लिगल आहे. यस आपण पाहतोय गुडघ्याच्या लेवलला खरं तर हा चेंडू मारलेला आहे. पण इथे खरं तर डॉट चेंडूने समीकरणावरती बराचसा फरक पडलेला आहे. 19 चेंडू आणि 32 धावा. तसं पाहिलं तर 7 चेंडू आणि 32 असं समीकरण आहे. लढणं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ओहो हो मिस टाइम फटका काऊ कॉर्नरला रोहित खोकर. कुठली चूक इथे मात्र करणार नाहीत. यस धक्का क्रमांक 3 रोहित राठोड सुद्धा बॅक टू द पवेलियन. डीजे पहा VIP कक्ष आहे मला तर वाटतं तिथे. खरं तर पहा तिथे कुठलंही तिकीट नाहीये. पण ती अशी सीट आहे ना तिथे तुम्हाला ती जागा मिळवावी लागेल. तिथे कष्ट करून तुम्हाला तेवढं वर जावं लागेल. तेवढं वेड प्रेम असणं गरजेचं आहे. मित्रांनो वेड हे प्रत्येकाला असतं. काहींना क्रिकेटचं असतं, काहींना प्रेमाचं असतं. पण आपल्या क्रिकेट प्रेमाचं खरं तर एक वेगळीच भाषा आहे. राहुल गोरखा गोलंदाजीच्या मार्कवरती सज्ज होत आहेत. पहा विश्वजित दादा आता बॅटिंग मार्कवरती आहेत. ऑन स्ट्राईक आहेत. दादांनी गतवर्षीच्या सामन्यामध्ये असाच एक सामना होता. दादा तीच मॅच तुम्हाला परत आठवावी लागेल. 6 चेंडू 31 त्यावेळेस होत्या. आता 6 चेंडू 32 आहेत. अडचणी येतील, अडचणी येतात. निग्रह मनाचा पक्का हवा. परक्या झाल्या वाटा तरीही विश्वास स्वप्नावरती सक्का हवा. आपल्या स्वप्नावरती विश्वास ठेवायचा आहे. हो हे मी करू शकतो हे याआधी सुद्धा करून दाखवलेलं आहे. गेल्या वर्षीच्या पन्हाळा लिजेंड्स विरोधात खरं तर लोहगड असा सामना रंगला होता. 31 धावांची आवश्यकता तब्बल 4 षटकार विश्वदादाच्या बॅटमधून आपण पाहिले होते. इथे पाहायचंय राहुल गोरखा टू विश्वजित दादा बारणे. 21 बनवल्या गेल्या 32 धावांची आवश्यकता आहे. फिल्डिंग मध्ये इथे बरेचसे चेंजेस होत आहेत. यस या ठिकाणी प्रबळगड विरुद्ध राजगड यांचा या ठिकाणी टॉस होतोय. तर मी या ठिकाणी प्रमोद ननवरे यांना हा टॉस करण्यासाठी बोलवतोय की हा डी ग्रुप मधला पहिला सामना आहे की जो आपल्या भेटीला येणार आहे. या ठिकाणी प्रबळगडनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि राजगडला इथं प्राचारण केलेलं आहे. आता पहिल्या तिन्ही ग्रुपचे आपण सामने बघितलेत. एकदम सुंदर चांगले आणि प्रेक्षणीय सामने या ठिकाणी झाले. जेमतेम आता डी ग्रुपला फैसला आपल्या समोरच दिसतोय. सॉरी सी ग्रुपचा बऱ्यापैकी तिकोना हा या ग्रुपमधनं वर जाण्यासाठी आगेकूच करतोय. एक काही अवधी आहे त्यांचं नाव आणवून सोन्यासाठी. तर मी या ठिकाणी प्रबळगडकडे जातोय की त्यांनी या ठिकाणी नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले. साधारण किती धावा कराल तुम्ही? कमीत कमी धाव्यांमध्ये आम्ही थांबवायचा ट्राय करू. जसं मागच्या वेळेस क्वालिफाय झालं होतं तसं यावेळेस पण क्वालिफाय होऊन फायनलला जायची प्रयत्न करू. नक्कीच प्रबळगड मागच्या वेळी सुपर 4 मध्ये होता. साधारण 3rd प्लेसला ते होते. नक्कीच यावर्षी ते फायनल मारतील अशी अपेक्षा आपण करूयात. मी राजगडकडे जातो. राजगड पहिल्या पर्वामध्ये 4th प्लेसला होता. साधारण किती धावा कराल? सर्वात प्रथम मी हे सांगेल की तुम्ही जे आम्हाला इथं अपॉर्च्युनिटी दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसेच आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ श्रीरंगाप्पा बारणे यांचेही आभार. मी आणि माझी टीम ही कमीत कमी आम्ही 60-70 धावा करू आणि त्यांना चेस करलो. दोन्ही संघ कर्णधारांनी या ठिकाणी सांगितले आहेत की कोण किती धावा करणार, कोण कितीमध्ये कोणाला थांबवणार. नक्कीच आपल्याला या सामन्याचा थरार काही अवधीतच समोर बघायला मिळेल. दोन्ही संघ मालकांना
संघ नायकांना खूप खूप शुभेच्छा. मी पुन्हा एकदा सांगतो, प्रबळगड हा संघ विशाल बारणे यांचा, तर राजगड हा संघ प्रशांत करडे यांचा आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच फेअर प्ले होईल आणि या ठिकाणी सगळ्यांना अतिशय उत्कृष्ट असा सामना बघायला मिळेल. नक्कीच दादा, दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 23 बनवल्या गेल्या, 14 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. पण खरं तर दादा ऑफिशियली असं अनाऊन्समेंट करायला काही हरकत नाहीये की भारत शेठ पवार यांचा संघ हा बक्षीस फेरीमध्ये पात्र होण्यासाठी सज्ज झालेला आहे. पहा, आणि या टुर्नामेंटची यावर्षीची एक खासियत राहिलेली आहे. आता जर पाहिलं 13 चेंडू 19, तिकडे आमच्या टाकीवरती शिवप्रेमी शिवभक्त खरं तर आहेत शरद दादा. दादा विनंती आहे, झेंडा ना तिथे लावून ठेवा, असा उभा ठेवा, खाली नका ठेवू. आपल्या अखंड हिंदुस्थानाचा तो स्वाभिमान आहे, आपला मान सन्मान आहे, वर ठेवा. यस, त्याला बांधून ठेवा, हातात ठेवा. तुम्ही जर पाहिलं ना, महाकुंभमेळा सुरू आहे, कित्येक साधू संत हात वर करून आहेत, 12-12 वर्ष 20-20 वर्ष. तो झेंडा खाली आपण ठेवा कामना नाही. धन्यवाद दादा, मनापासून तुमचा आभारी आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 29 बनवायचे आहेत. कोण जिंकणार, कोण हरणार? खरं तर आता ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सन्मानाची आहे, स्वाभिमानाची आहे. पाहायचं 12 चेंडू 29 इथे चेस केल्या जातील का? गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय रोहित खोकर, अर्थातच चिंटू. बारा चेंडू 29 ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. राहुल राठोड एक चेंडू खेळलाय, एक धाव बनवलाय, स्टेप आउट केलाय, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सुरेख. पण तिथे आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतंय. संघनायक एका बाजूला आहेत विक्रमदादा शेळके, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती डबल इथे समीकरणावरती चेंज होतोय. 11 चेंडू आणि आता 27 धावांची आवश्यकता आहे. परत एकदा खोलो टप्प्याचा बॉल इनसाइड एज आपण पाहतोय. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय, एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ होत असताना आज विक्रम शेळके कॅप्टन, संघाचा कणा, संघनायक यांना काहीतरी इथे कामगिरी करून दाखवावी लागेल. 10 चेंडू आणि जर पाहिलं तर 26 धावा असं समीकरण असणार आहे. ओहो हो, इथे स्टेप आउट करून इनसाइड एज रुबी कट, विकेटच्या पाठीमागे सँडी परदेशी ते फुटबॉल खेळताना पाहायला मिळाले. पण चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवण्यात यश होत आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, डायरेक्ट हिट, पंचांकडे अपील. 34चा प्रयत्न झालेला आहे. जर ओ वा, काय डाईव्ह मारले, काय समोर पण आहे पहा. खरंच तुम्ही जर यूट्यूबच्या माध्यमातून जुडले गेला असाल, तुमचं सुद्धा मनापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत. मैदानावरती पहा, पळून 4 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पहा, जरी संघ थोडं दूर असेल विजयापासून, निश्चितच संघ बक्षीस फेरीमध्ये पात्र जरी होणार असेल, पण जिंकण्याची ओढ, जिंकण्याची खरं तर जिद्द मैदानात खरं तर पाहायला मिळते. दुसऱ्या कुठला संघ असताना त्यांनी इथे एकच सिंगल घेतली असती. परत एकदा खोलो टप्प्याचा बॉल मिस. तिथे काय घडतंय, एकटाच धावत सुटलेले आहे. इथे मात्र विकेटचं पतन, क्रिकेटमधील आत्महत्या. धावा डीजे. आणि आजचा दिवस जर आपण पाहिलं ना, तर तो त्याच्या नावावरती राहिलेला आहे. निर्धाव चेंडूने षटक क्रमांक 4 ची होईल इथे सांगता. सामना जातोय शेवटच्या षटकामध्ये. शेवटचे 6 चेंडू आणि 22 धावांच्या आवश्यकता असताना ऐकूया डीजेचं एक सुंदर गाणं. डीजे.
आणि इथे काय तर बिग अपील, लाऊड अपील, उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आणि इथे फलंदाज बाद आहे आणि करण मैदानाच्या आतमध्ये येईल आणि विकेट मिळणार नाही असं होऊ शकणार नाहीये. जर टॉप विकेट टेकरच्या यादीमध्ये जर आपण गेलोत ना तर आता इथे तुम्हाला हे नाव अव्वल क्रमांकावरती पाहायला मिळेल. शेवटचे 5 चेंडू 22. समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. न्यू बॅटर यश शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पहा आता जर तुम्ही पाहिलं ना प्रथमेश जर आपण पाहिलं ना तर ओ इथे काय तर स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये झेल निसटलाय. अन्यथा हा झेल झाला असताना तर आजच्या दिवसामध्ये परत विकेट हॅट्रिकचा चान्स इथे करता क्रिएट झाला असता. 31 धावसंख्येवरती स्थिरलेलं स्कोर कार्ड. शेवटचे 4 चेंडू आणि 22 असं समीकरण आहे. प्रत्येक चेंडूवरती आता मोठा फटका येणं गरजेचं आहे. फटका सुरेख डीप एक्स्ट्रा कव्हर्सला. ओ हो इथे काय हाताला चेंडू निष्ठून इथे आपण पाहतोय चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर चौकार. शेवटचे अंतिम काही पर्यंत पोहोचवेन. पहिल्या दिवशी पन्हाळा लिजेंड संघाने 4 पैकी 4 सामने जिंकून तो क्वालिफाय झालेला आहे. दुसऱ्या दिवसात जर आपण पाहिलं बी ग्रुप मधून शिवनेरी यंगस्टर्स हा संघ 4 पैकी 4 सामने जिंकून तो संघ बक्षीस फेरीमध्ये पात्र झालेला संघ आहे. आणि सी ग्रुप मधून तिसऱ्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आता औपचारिकता शिल्लक आहे. यस राहुल गोरखा यांनी टिपलेला हा सुंदर झेल संपलाय. मैदानाच्या आतमध्ये बॅटरचा खेळ. शेवटचा अंतिम चेंडू शेष आहे. पाहायचं या चेंडूवरती काय होईल. आणि सी ग्रुप मधून थोडीशी प्रतीक्षा तुम्हाला करावी लागेल. एक चेंडूवरती 17 धावा देणारा कुठलाही फटका क्रिकेटच्या बुकमध्ये नाहीये. आणि 4 पैकी 4 सामने जिंकत इथे पाहायचंय भारत शेठ पवार यांचा संघ बक्षीस फेरीमध्ये पात्र होणारा तिसरा संघ. अभिनंदन. तिकोना डायनामिक हा तिसऱ्यांदा तिसऱ्या पर्वात सुपर 4 मध्ये गेलेला पहिला संघ आहे जो सातत्याने